आणि मी संजय मोनेनी जेव्हा ही आयडिया सांगितली की आपण चलती का नाम गाडीचा रिमेक करूया, आणि मी प्रशांत गैसास बरोबर एक सिनेमा केला होता त्याआधी ॲज अ हिरो. म्हटलं असं असं डोक्यात आहे, एक चित्रपट दिग्दर्शन करायचं आहे आणि चलती का नाम गाडीचा रिमेक करायचा आहे. आणि त्या क्षणी त्या माणसाने मला 11,000 रुपयाचा चेक एका सेकंदात लिहून दिला आणि सांगितलं आपण हे करूया. सो इथून या प्रवासाची सुरुवात झाली. तर त्या निर्मात्याचं नाव घेणं आता या व्यासपीठावर मला फार जास्त महत्वाचं वाटतं. त्याचे दिग्दर्शक अंकुश चौधरी, त्यासोबतच ज्यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय सचित पाटील देखील आपल्या सोबत आहेत. तुम्हाला देखील स्टेजवर येण्याची विनंती. जनरली बॅक बेंचर्स असतात ते जे खूप जोरात ओरडून माहोल क्रिएट करतात. इकडे फर्स्ट बेंचर्स जे आपल्या त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जोरदार. खऱ्या अर्थाने रियुनियन तुमच्यामुळे झालेलं आहे. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, सचित पाटीलला किती मिस केलं या चित्रपटात? सुरुवात झाली तेव्हा थोडंसं टेन्शन होतं. मला माहित नव्हतं की कसं पेलवेल मला. त्यावेळेला एक माणूस होता बाजूला की ज्याला मी सांगू शकत होतो की मला जरा असं असं वाटतंय काय करूया, किंवा त्याला जर वाटत असेल तर तो सांगायचा की आपण हे करून बघूया. त्याला सुरांचा खूप चांगला अभ्यास आहे आणि तो खूप चांगल्या पद्धतीने ते एक्सप्लेन करतो की बाबा हे गाणं ह्यासाठी उपयोगी पडतं, हा एक शब्द ह्याला वापरायला पाहिजे. हे त्याचा खूप छान कान आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. दुसरी अशी गोष्ट की आम्ही दोघांनी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला मराठी चित्रपट चालत नव्हते. म्हणजे मी हिरो म्हणून काम करत होतो, सचित पण हिरो म्हणून काम करत होता, पण पिक्चर पुण्यापर्यंत पण येत नव्हते. कोल्हापूरला लागायचा, साताराला लागायचा आणि बुधवारी तो काढला जायचा. याचं कारण असं कळलं मला की पिक्चर पोहोचतच नाही, त्याची पब्लिसिटी पोहोचतच नाही. समोर सलमान खानची फिल्म लागली की समोर चित्रपट काढून टाकला गेला. तर आम्ही दोघांनी असा खूप विचार केला की अशी काहीतरी गोष्ट करूया की ज्याच्यामुळे फिल्म चालायला लागतील. फिल्म चालायला लागली की मग आपण हिरो म्हणून काम करूया तर आपल्याला फायदा होईल. मग काय करायचं असं चालू होतं. तर संजय मोने यांनी सचिनच्या डोक्यात एक आयडिया टाकली की आपण ना चलती का नाम गाडीचा रिमेक करू. आणि सचिनने मला बरोबर घेतलं आणि आम्ही तिघजण एकत्र बसून त्या गोष्टीला सुरुवात झाली. ती सुरुवात त्यावेळेची तिघं एकत्र असल्यामुळे ही फिल्म करत असताना मी त्या दोघांना खूप मिस केलं, म्हणजे संजय मोनेला आणि सचितला. कारण तिघं आम्ही एका वेळी बसून तिघं एकत्र बसून खूप काम केलं फिल्मसाठी. कास्टिंग करेक्ट शोधून काढलं की बाबा महाराष्ट्रातले सुपरस्टार आहेत त्यांना घेऊन फिल्म करूया. मग त्या तिघांना कसं आम्ही कन्व्हिन्स केलं, त्यांना ऐकवलं, तर त्यांना आवडलं, ते तयार झालं. या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही एकत्र होतो दिवस रात्र की एक चित्रपट चालला ना मग सगळ्या गोष्टी. तर मला असं वाटतं मी सचिनला खूप मिस केलं, पण मी एवढी नक्की खात्री देतो तू फिल्म बघितल्यानंतर म्हणशील बरं करतोस तू डिरेक्शन, काहीतरी बरं केलंस, काहीतरी शिकलास माझ्याकडनं असं नक्की मिळेल. मला सांगायला आवर्जून आवडेल आज आपल्या बसल्यामध्ये आत्ता नितीन वैद्य सर आहेत, अजय भालवणकर सर आहेत, अमित फाळके, ज्यांनी एडिट फर्स्ट पिक्चर जेव्हा झाला 3:30 तेव्हा त्यांनी ती एडिट बघितली. झीची पहिली फिल्म म्हणून त्यांनी अनाऊन्स केली. जोरदार टाळ्या तिघांसाठी. त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं, कारण डोलारा खूप मोठा होता आणि तो त्यांनी म्हणजे 1 कोटीची फिल्म 5 कोटीपर्यंत घेऊन जायचं रेकॉर्ड केलेलं आहे. पहिली झीची मराठी. थँक्यू नितीन वैद्य सर, अजय बालवणकर सर आणि अमित फाळके. आणि आय थिंक तेव्हा रेकॉर्ड ब्रेक केला होता त्या चित्रपटाने, इतकी ती गाजली होती. त्यामुळे पहिला चित्रपट आणि रेकॉर्ड ब्रेक, हॅट्स ऑफ टू 3 ऑफ यू. सचित, मला तुम्हाला विचारायचंय की त्यावेळेला जेव्हा तुम्ही 3:30 केला होता तितक्या वर्षां आधी, आय डोंट नो तेव्हा ट्रेलर लॉन्चेस, टीजर लॉन्चेस, म्युझिक लॉन्चेस व्हायचे की नाही, आपण आता ह्या चित्रपटासाठी आपण रियुनियन करतोय, तर आता सगळ्यात पहिली मेमरी काय आहे जुन्या चित्रपटाची? नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मी अंकुशला सांगेन की अंकुश हा एक उत्तम दिग्दर्शक आहे. 2007ला जेव्हा चित्रपट केला तेव्हाच मला कळलं होतं, त्यामुळे हा चित्रपट बघायची गरजच नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा चित्रपट जेव्हा आम्याचा मला फोन आला आणि अंकुशचाही आला की असं असं आहे, तेव्हा मी असंभव या चित्रपटावर काम करत होतो आणि त्याचं शूटिंग अगदीच तोंडावर होतं. त्यामुळे एकावेळी 2 चित्रपट करणं शक्य नव्हतं आणि नाईलाजाने मला या चित्रपटाला नकार द्यावा लागला. आणि त्याचा आजही मला खंत आहे, मला खूप वाईट वाटतं. इनफॅक्ट मला शूटिंगलाही जाता आलं नाही. अशोक मामा, भरत
मकरंद, सिद्ध्या, संजय सगळ्यांनी आवर्जून फोन करून सांगितलं आम्ही तुझी वाट बघतोय, पण मी त्या असंभवच्या गडबडीत त्यात मालिकेचं शूटिंग ह्यात मला जाता आलं नाही. अंकुशचा मला 2 ते 3 वेळा फोन आला की शेवटच्या दिवशी तरी ये, तेही जमलं नाही. याची खूप खंत आहे. अमेयने मला 2-3दा फोन केला. आठवणी खूप आहेत खरं तर. मला सगळ्यात आत्ता या क्षणी 2 आठवणी सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे ज्या दिवशी या चित्रपटाचे जे निर्माते आहेत प्रशांत घेसास, प्रशांत आलाय का? हां, पुण्याचे आहेत ते. तर जेव्हा मी त्याला हा विषय ऐकवला, त्यावेळी ॲक्च्युली तो वेगळा एक चित्रपट प्लॅन करत होता आणि मी संजय मोनेनी जेव्हा ही आयडिया सांगितली की आपण चलती का नाम गाडीचा रिमेक करूया, आणि मी प्रशांत घेसास बरोबर एक सिनेमा केला होता त्याआधी ॲज अ हिरो. म्हटलं असं असं डोक्यात आहे, चित्रपट दिग्दर्शन करायचं आहे आणि चलती का नाम गाडीचा रिमेक करायचा आहे. आणि त्या क्षणी त्या माणसाने मला 11,000 रुपयाचा चेक एका सेकंदात लिहून दिला आणि सांगितलं आपण हे करूया. सो इथून या प्रवासाची सुरुवात झाली. तर त्या निर्मात्याचं नाव घेणं आता या व्यासपीठावर मला फार जास्त महत्त्वाचं वाटतं. आठवणी चिकार आहेत. जवळजवळ 9 महिने मी, अंकुश आणि संजय मोने अक्षरशः माझे सासू सासरे अमेरिकेला गेलेले, त्यामुळे त्यांचं घर रिकामं होतं. सो आम्ही सकाळी 9 वाजता आपापल्या घरनं आपापला टिफिन घेऊन यायचो आणि रात्री 11 वाजेपर्यंत लिखाणाचं काम करायचो. मग त्यात संजय मोनेला पटवायचं की हे नाही आहे बरं. मग तो चिडणार, मग तो म्हणणार मी आता जरा खाली जाऊन पान खाऊन येतो, मग ते फाडून फेकून देणार. अशी एक 9 महिन्याची प्रोसेस झाली. आत्ता अलीकडे पटकन आपल्याला स्टोरी बोर्डिंग करायचं असेल तर एआयला आपण ChatGPTला जाऊन पण करू शकतो. अनेक माध्यमं आलेली आहेत. पण तेव्हा संजय खापरे नावाचा आपला जो मित्र आहे त्यांनी अख्खाच्या अख्खा स्टोरी बोर्ड स्वतःच्या हाताने स्केच काढून केला होता. सो ही 2007ला आम्ही मेहनत घेत होतो. त्याचं कारण हे होतं की प्रत्येक फ्रेम आपल्याला जी दिसते ती अशोक मामांना, भरतला, मक्याला हे सगळे स्टार आहेत. आणि आम्हाला त्यावेळी कामं कुठली यायची तर भरत जाधव हिरो आहे, मकरंद अनासपुरे हिरो आहेत किंवा अशोक मामा हिरो आहेत आणि एक यंग हिरो लागतो गाणी गायला, म्हणून आम्हाला बोलवायचं मला अंकुश. सो आमचं असं बऱ्याचदा बोलणं व्हायचं की अरे आपल्याला तर ह्याच्यासाठीच बोलवतात, फक्त आपल्याला जे काम करता येतं ते येतच नाही, फक्त झाडात मागे धावायचं आणि त्याच्यानंतर मग कॉमेडी. तर त्यावेळी आम्हाला असं झालं की नाही बाबा आपण असा एक, आणि त्यात चित्रपट बघत नाहीये कोणी. सो असा एक चित्रपट आपण करूया जो चित्रपट बनवल्यानंतर प्रेक्षकांना तो चित्रपट गृहात जाऊन पाहावासा वाटेल. आणि दुसरी आठवण अशी आहे की ज्या दिवशी जैन ब्रदर्स मध्ये एडिट होतं, मी आत्ता नितीनजींना सॉरी म्हणतो, अजयजी आणि अजय सर आणि नितीन सरांचा. कारण काय झालं, रंगा गोडबोले आणि संजय मोनेनी चित्रपट पाहिला एडिटला आणि त्याच वेळी झी गौरवचं काम चालू होतं. ते झीच्या ऑफिसला गेले आणि त्यांनी प्रचंड कौतुक केलं. तर मला नितीन सरांचा फोन आलेला की आम्हाला चित्रपट पाहायचा आहे. तर तेव्हा झी या बिझनेसमध्येच नसल्यामुळे मी म्हटलं बघायचं असेल तर बघा, पण एडिटला येऊन बघावं लागेल, आम्ही बाहेर नाही काढणार. तो आज मला माझ्या उत्तराचं गांभीर्य कळतंय. सर सॉरी, मला त्यावेळी मॅच्युरिटी नव्हती. खरंच मॅच्युरिटी नव्हती, नाहीतर मी सर आलो घेऊन आलो पिक्चर असं तुमच्याकडे आलो असतो. पण मी इतक्या ब्लंटली त्यांना सांगितलं बघायचं असेल तर जैन ब्रदरला एडिट चाललं तिकडे येऊन बघा. तर ते म्हणाले चालेल ना, हरकत नाही, आज येऊ का बघायला. म्हटलं हा या ना. मग आता एक छोटीशी गंमत सांगतो आणि त्याहीबद्दल तुम्हाला सॉरी म्हणतो की आम्ही दोघांनी असं म्हटलं की आता ते नितीन वैद्य आणि अजय बालवणकर येतात सिनेमा बघायला, तर त्या सिनेमावर तर आपल्याला कॉन्फिडन्स आहे, पण हे कॉर्पोरेटवाले लोकांना हसत नाहीत फार. तर आपण काम करूया, आपली काही अशी मंडळी बोलवूया जी पहिल्यांदा बघतायत पण ती हसतील. मग पहिलं नाव ह्याने घेतलं, स्वप्नील जोशीला बोलूया, तो खूप हसतो. मग मी म्हटलं अरे संजय जाधव पण खूप हसतो, त्यालाही बोलूया. सॉरी आहे, तुम्हाला तेव्हा सांगितलं नाही. त्यांच्या एक्सप्रेशन वरती झूम केलं पाहिजे. आता सांगायला हरकत नाही, चित्रपट सुपरहिट झाला होता, नाही होणार आहे. सो संजय जाधव आणि स्वप्नील जोशीची 2 माणसं आली. मग आता हे दोघं तर खूप हसणार आहेत, पण एक इंटेलिजंट माणूस पाहिजे. मग निशिकांत कामतला बोलूया. निशी थँक्यू, तू जिकडे कुठे आहेस हे बघत असेल. सो निशिकांत कामत पण आम्हाला म्हणाला की अच्छा ठीक आहे, तुम्हाला जर फायदा होणार असेल तर मी येतो.
सो निशी आला, स्वप्नील आला आणि संजय आला आणि अजून काही आमची मित्रमंडळी आली. अमित फाळके तर चित्रपटाचाच एक भाग होता आणि त्याच काळात तो झी मध्ये जॉईन झाला होता. सो ही मंडळी आली आणि निखिल साने पण होता त्यावेळी. आणि बघितलं आणि स्वप्नील एवढ्या जोराने हसायला लागला की अंकुश मला म्हणतो याला थांबव. बरं, स्वप्नील जेन्युअनली हसत होता आणि आम्हाला असं वाटत होतं की हा त्यांना बरं वाटावं म्हणून जास्त असतो. तर मी स्वप्नीलला इंटरव्हलला म्हटलं, स्वप्नीलला मी इंटरव्हल, भाई तू बहुत हंस रहा है, थोड़ा कम हंस. तू लेकिन मेरे को हंसी आ रहा है, तो मैं क्या करूं. तर मी म्हटलं हा ठीक आहे. सो अशा काही गमती जमती आहेत. पण याच्यात गंमत काय झाली की जसा तो जैन ब्रदर मध्ये सिनेमा सरांनी बघितला, अजय सरांनी आणि नितीन सरांनी, आणि ते गाडीतनं आम्हाला मिठ्यावरून बाहेर पडले आणि अक्षरशः 5व्या का 7व्या मिनिटाला मला अजय सरांचा फोन आला. मला अजून आठवतंय, अरे आता तुम्ही कुठे आहात. तर मी म्हटलं आम्ही इथेच. आता काय कार्यक्रम काय. तर म्हटलं नाही आता काय म्हणजे आता कामच करणार परत. आता असं काही उगाच टाइमपास करत असं कोण म्हणणार, मग कामच असं. तर ते म्हणाले की एक काम करा, महालक्ष्मीला गॅलप्स म्हणून हे आहे, एक रेस्टॉरंट आहे, तिकडे या, आम्हाला जर तुमच्या निर्मात्याला घेऊन या. तर आम्ही गेलो. सो ते म्हणाले की आमचा एक प्लॅन आहे की आम्ही झी टॉकीज नावाचं एक चॅनल लॉन्च करतोय आणि खरं तर आम्ही त्या टॉकीजसाठी स्वतः सिनेमा प्रोड्यूस करणार होतो, पण हा सिनेमा आम्हाला इतका आवडलाय की तो आम्हाला घ्यायचा आहे. आणि तर तुमचं चित्रपटाचं बजेट काय. आम्ही बजेट सांगितलं. तर ते म्हणाले ठीक आहे, मग हे बजेट आम्ही तुम्हाला देणार आणि त्यावर तुम्हाला इतका प्रॉफिटवरती शेअर पण देणार आणि आम्ही फक्त प्रेझेंटर राहणार. आमच्या निर्मात्याने सांगितलं तुमचं नाव राहणार. सो तुम्ही 10 मिनिटं विचार करा बाहेर. आणि आम्ही बाहेर गेलो. प्रशांत घेसत आणि अंकुशला मी म्हटलं 10 मिनिटं काय आत्ता हो म्हणायचं, फक्त जायचं नाही 10 मिनिटं, टाइमपास करू. मग निखिल साने बाहेरच होता. तो म्हणाला अरे काय झाला का निर्णय. नाही अजून चालली आहे चर्चा चालली. एका मिनिटात आम्ही ठरवलेलं. मी प्रशांतला म्हटलं अरे तुझे एवढे पैसे एका ह्याच्यात मिळतात, हल्ली मराठी सिनेमा एक तर चालत नाहीये, पहिले घे. सो सर या सगळ्यासाठी सॉरी, पण आज चित्रपट सुपरहिट झाला आणि तो झीचा पहिला चित्रपट होता. अर्थात आम्ही पण त्यावेळी खूप यंग होतो, इनोसेंट होतो आणि पिक्चर चालावा. सो त्यासाठी आम्ही या गोष्टी केल्या. पण चित्रपटाची पॉवर ही होती की एका स्क्रीनिंग मध्ये नितीन सरांना, अजय सरांना तो चित्रपट झीचा पहिला चित्रपट म्हणून प्रेझेंट करावासा वाटला. ही त्याची ताकद होती, ही या कलाकारांची ताकद होती. ज्या पद्धतीचं सुंदर काम अशोक मामा, भरत, मकरंद, सिद्धू, अमृता खानविलकर, सुजाता जोशी, संजय मोने, सुकन्या कुलकर्णी या सगळ्या मंडळींनी, आज सगळ्यांची नावं घेतोय खास कारण आठवणी खूप आहेत. पण या 2 आठवणी मला अशा वाटत आहेत की ज्यांनी चित्रपट सुरू झाला प्रशांत घेसासांमुळे आणि झीमुळे तो चित्रपट या लेवलला गेला. कारण तो चित्रपट जेव्हा मला अजून आठवतंय, मी आणि अंकुश वेड्यासारखे धावत होतो. कारण अंकुश पुण्यात होता आणि मी पुण्यात होतो आणि तो मुंबईत होता. आणि प्लाझाला लाईन लागली आहे, प्रभातला लाईन लागली आणि आम्ही एकमेकांना फोन करून सांगत होतो अरे इथे हाऊसफुल झाला, तिथे हाऊसफुल झाला. आणि प्रभातच्या हिस्ट्रीमध्ये अनेक वर्षांनी, म्हणजे काहीतरी त्यांनी दामलेंनी आपल्याला सांगितलं एक 50-60 वर्षांनी पहिले 21च्या 21 हाऊसफुल झाले. आणि आम्हाला दोघांना त्यांनी बोलवलं प्रभात थिएटरमध्ये आणि मी एका कोपऱ्यात आणि अंकुश एका कोपऱ्यात, एवढा तो चेक लिहून दिला मोठा असा तो याचा. सो अशा हजारो असंख्य आठवणी आहेत. आणि जे स्वप्न आम्ही पाहिलं होतं की मराठी चित्रपट पाहायला प्रेक्षकांनी चित्रपटगृहात यायला पाहिजे, चित्रपट चालले तर कदाचित आपल्यालाही कामं मिळतील, हाही आमचा एक उद्देश सफल झाला. आणि या सगळ्या इतक्या वर्षानंतरही आज या चित्रपटाचं नाव घेतलं जातं. या चित्रपटाबद्दल आजही अमेय खोपकरांना असं वाटलं की आपण हा चित्रपटाचा रिमेक करावा. हेच त्याचं यश आहे असं मला वाटतं चित्रपटाचं. आणि अंकुश आणि संजय जाधव सारखा आमचा DOP आणि इतकी छान टीम, आज रिंकू सारखी गुणी अभिनेत्री या चित्रपटामध्ये तिचं आगमन झालेलं आहे. अशी असंख्य चांगली मंडळी इथे आज काम करतायत. सो मला असं वाटतं की या चित्रपटाला जसं पहिल्या चित्रपटाला यश मिळालं तसं 1001% मिळणार. कारण टीम तीच आहे,
पॉझिटिव्ह एनर्जी तीच आहे आणि अजून चांगली माणसं आता सिनेमाला जॉईन झालेली आहेत. क्या बात आहे. स्वप्नील जोशी आणि संजय जाधवांना चेकचा किती भाग देण्यात आला नंतर ह्याचे डिटेल्स कोणत्या रियुनियन मध्ये कळणार आहेत हा माझा प्रश्न आहे खरं तर. नाही ते पैसे झीला गेले आता ते सांगते. आम्ही फक्त फोटो काढायला होतो. नाही पण खूपच कमाल किस्सा आणि मला असं वाटतं की ज्यांचं नाव आता काढलंय त्यांना स्टेजवरती मी आमंत्रित करते. 3.5 ज्यांनी शूट केला आणि पुन्हा एकदा 3.5 सुद्धा ज्यांनी शूट केला ते संजय जाधव. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. त्यासोबतच 3.5चं संगीतकार अजित परब सुद्धा आपल्या सोबत आहेत. अजित संजय सर, पहिल्या रांगेत बसून हसण्याच्या पलीकडे तुम्ही या चित्रपटासाठी जे काम केलंय त्याच्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. आधी अमृता माझ्याकडे लक्ष. आपलं करिअर इम्पॉर्टंट. सर प्लीज या अजय सर, अमित सर आणि नितीन सर.